गुड मॉर्निंग, सुप्रभात, नमस्कार. मी स्नेहल पाटकर. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. बुलेटिनला सुरुवात करूयात आणि घेऊयात बातम्यांचा धावता आढावा. अमरावती बंद दरम्यान दगडफेक आणि तोडफोड प्रकरणातील भाजप नेते आणि माजी मंत्री अनिल बोंडे, महापौर चेतन गावंडे यांच्यासह 14 जणांची जामिनावर सुटका झाली आहे. सोमवारी सकाळी या 14 आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. आशिष शेलार यांनी त्यांच्या एका छायाचित्रावरून उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तर दिलं. 2016 मध्ये झालेल्या भेटीचा 2021 मध्ये होणाऱ्या दंगलीशी काय संबंध, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. रझा अकादमीच्या लोकांना अनेक जण भेटतात असंही ते म्हणाले. त्रिपुरामधील घटनेनंतर राज्यभरात हिंसक आंदोलनं करण्यात आली. अमरावती मालेगावमध्ये दंगली घडल्या, यावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्या. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांनी दंगलींमागे भाजपचा हात असून हे भाजपचं मोठं षडयंत्र असल्याचा आरोप केला. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी गडचिरोली चकमकीत 26 नक्षलवाद्यांचा खात्मा झाला, त्याबद्दल C60 जवानांना भेटून त्यांचं अभिनंदन केलं. 4 जखमी जवान सुखरूप असून त्यांना लवकरच घरी पाठवलं जाईल. राज्यात कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न उपस्थित झाले असल्यानं पोलीस महासंचालक लवकरच गडचिरोलीला भेट देतील अशी माहितीही त्यांनी दिली. आतापर्यंत 15 ते 16 माओवाद्यांची ओळख पटली नसून 10 माओवाद्यांची ओळख पटायची आहे. ते छत्तीसगडमधील दलमचे सदस्य आहेत का याची चाचपणी सुद्धा सुरू आहे अशी माहिती सुद्धा त्यांनी दिली. गडचिरोलीतल्या विकासाकडे राज्य सरकारचं पूर्ण लक्ष असल्याचं राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी परभणीमध्ये सांगितलं. परभणीत शिवसेना मेळाव्यासाठी ते उपस्थित होते. त्यावेळी गडचिरोलीचे पालकमंत्री म्हणून त्यांनी गडचिरोलीत एका मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल नाहीये याविषयी त्यांना विचारलं असता त्यांनी ते स्पष्ट केलंय. माओवाद्यांना कंठस्नान घालणाऱ्या C60 कमांडो जवानांना 51 लाख रुपयांचं बक्षीस देण्याची घोषणा करण्यात आली. गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली. पालकमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी गडचिरोली जवानांचं कौतुक आणि सत्कार करण्यासाठी आले होते. जवानांच्या कौतुक सोहळ्यात त्यांनी ही घोषणा केली. हिवाळी अधिवेशन 1 आठवडा पुढे ढकलणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विधान परिषदेच्या निवडणुका 10 डिसेंबरला होत आहेत, त्यामुळे सर्व पक्षांनी हिवाळी अधिवेशन 1 आठवडा पुढे ढकलण्याची मागणी केली. त्यामुळे हिवाळी अधिवेशन पुढे ढकललं जाणार असल्याची माहिती मिळतेय. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विधिमंडळ सल्लागार समितीची बैठक झाल्यावर अधिवेशन मुंबईला घेणार की नागपूरला हे स्पष्ट होणार आहे. याविषयीची अधिकृत माहिती जाहीर करण्यात येणार आहे. मेट्रो प्रकल्प चांगल्या गतीने सुरू असून त्या कामानं आपण समाधानी असल्याचं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्यात. लोकसभा मतदारसंघातील अनेक प्रश्नांचा आढावा मी घेत असते, तसंच आजही घेतला असं देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या. एनसीबीचे मुंबई झोनल डिरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर मंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांनंतर या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेण्यासाठी सोमवारी वाशिममध्ये समीर वानखेडे यांच्या परिवाराची ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी भेट घेतली. समीर वानखेडेंनी आपलं काम चोखपणे पार पाडून गुन्हेगाराला तुरुंगात टाकलं, त्यामुळे सैनिक फेडरेशन समीर वानखेडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. महाराष्ट्रातून ड्रग्ज हद्दपार करावं ही माझी आणि सैनिक फेडरेशनची मागणी असल्याचं ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी म्हटलंय. राज्य CID तर्फे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग, रियाज भाटी आणि विनय सिंह या तिघांना फरार घोषित करण्यासंदर्भात किला कोर्टाच्या 37व्या न्यायालयात सुनावणी झाली. या प्रकरणात गुन्हे शाखेकडून शपथपत्र द्यावं आणि असं अतिरिक्त महानगर दंडाधिकारी सुधीर भाजीपाले यांनी सांगितलंय. त्यानंतर परमबीर सिंग, रियाज भाटी, विनय सिंह या तिघांना फरार घोषित करण्याबाबत न्यायाधीश निर्णय सुनावणार आहेत. याबाबतची पुढील सुनावणी मंगळवारी होणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत हायकोर्टात दाखल याचिकेवरती सोमवारी सुनावणी झाली. यावेळी कोर्टानं संपकरी संघटना आणि सरकारलाही फटकारलं. कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करणं तत्काळ थांबवलं पाहिजे असं हायकोर्टानं म्हटलं. तोडगा काढण्याऐवजी केवळ नकारात्मक दृष्टिकोनातून का पाहताय असा सवाल हायकोर्टानं कामगार संघटनेला केला.
दरम्यान पुढील सुनावणी 22 नोव्हेंबरला होणार आहे. कमिटीसोबत एसटी संघटनेनं आपली बाजू मांडावी असं कोर्टानं स्पष्ट केलं. सोमवारी एकूण 6,895 एसटी कामगार कामावरती हजर झाले होते. सोमवारी 2,900 अधिक कामगार कामावर दाखल झाल्याची माहिती मिळाली. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दुसरीकडे वर्ग करून प्रश्न सोडवा हे म्हणणं अयोग्य असल्याचं शरद पवारांनी म्हटलंय. जळगाव एसटी आगारात संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर विठाई एसटी बसच्या पूजेचं आयोजन केलं होतं. मात्र एसटी प्रशासनाच्या वतीनं बसच्या पूजेला परवानगी नाकारल्यानं संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी अखेर आगाराच्या प्रवेशद्वारासमोर शिवपूजा करत आपल्या मागणीकडे राज्य सरकारचं लक्ष वेधलं. मुंबईत आणखी एक आगीची घटना घडली आहे. सोमवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास कांजूरमार्ग पूर्व इथल्या मोबाईलच्या सर्व्हिस सेंटरला भीषण आग लागली होती. ही आग झपाट्यानं पसरत आणखी 3 कंपन्यांना या आगीनं भक्ष्यस्थानी घेतलं. दरम्यान अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलंय. यावेळी पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीनं आत असलेल्या 10 कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आलं. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती समोर आली असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करतायत. गेल्या 1.5 वर्षांपासून महावितरणच्या ठाणे विभागातील प्रशासनानं घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे सोमवारी महावितरणच्या विविध संघटनांनी एकत्र येऊन मुख्यालयासमोर निदर्शनं केली. महावितरणच्या इंटकची वीज कामगार सेना, कामगार महासंघ, मागासवर्गीय संघटना, स्वाभिमानी विद्युत वर्कर्स या संघटनांनी सोमवारी एकत्र येत प्रशासकीय कामकाजाविरोधात निदर्शनं केली. परळी शहरातील भुयारी गटार योजनेचं काम रखडलेलं आहे. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. खड्डेमय रस्ते, वाहतूक समस्या, नवीन विद्युत पोल, पाणी पुरवठा योजनेचं रखडलेलं काम अशा अनेक मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीनं परळी नगर परिषदेसमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आलं. पालकमंत्री धनंजय मुंडे, मुख्याधिकारी आणि नगर परिषदेचे गटनेते वाल्मिकी कराड यांनी दिलेल्या आश्वासनानंतर नागरिकांनी उपोषण मागे घेतलं. नोंदणीकृत कामगार सदस्यांना दिवाळीपूर्वी किंवा दिवाळीनंतर आतापर्यंत दिवाळी बोनस मिळालेला नाहीये. त्यामुळे या कामगारांची दिवाळी अंधारातच गेली असून महागाईच्या काळात गरीब कामगारांची थट्टा कशासाठी या प्रश्नाचं उत्तर राज्य सरकारला आणि प्रशासनाला विचारण्यासाठी सोमवारी अकोला बिल्डिंग पेंटर्स बांधकाम मजूर असोसिएशननं अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं. अमरावतीमध्ये त्रिपुराच्या घटनेचे पडसाद उमटले असताना भाजपनं अमरावती शहर बंदची हाक दिली होती. त्यानंतर अमरावतीत मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला होता. शहरातील दुकानांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. त्यानंतर शहरात संचारबंदीचे आदेश देण्यात आले होते. सोमवारी 3ऱ्या दिवशी शहरात तणावपूर्ण शांतता पाहायला मिळाली. मुंबई एनसीबीने नांदेडमध्ये मोठी कारवाई केली आहे. गांजा घेऊन जाणाऱ्या ट्रकचा पाठलाग करत एनसीबीच्या पथकानं ट्रक पकडला. नायगाव तालुक्यातील मांजरम या गावात ट्रक पकडण्यात आला. या ट्रकमध्ये तब्बल 49 पोत्यात जवळपास 1 टन गांजा जप्त करण्यात आलाय. ट्रक ड्रायव्हर आणि अन्य एकाला एनसीबीनं ताब्यात घेतलं. चंद्रपुरात राष्ट्रवादी युवती प्रमुख कार्यकर्तीला वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. आपल्या 2 साथीदारांसह विशिष्ट पद्धत वापरून लॉक नसलेली मोपेड चोरून विकण्याचा गोरखधंदा ही टोळी करत होती. वैष्णवी देवतळे असं या युवतीचं नाव आहे. एकूण 11 मोपेड वाहनं स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं या टोळीकडून जप्त केली आहेत. टोळीकडून अन्य काही ठिकाणचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पोलिसांनी वैष्णवीसह मनीष पाल, सौरभ चंदनखेडे अशा 3ही आरोपींना ताब्यात घेतलंय. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथील स्टेट बँकेच्या एटीएम मधून चोरट्यांनी तब्बल 37 लाख रुपयांची रोकड चोरून नेली. चोरट्यांनी लेझर मशीनच्या सहाय्यानं चोरी करून एटीएम मशीनचे शटर बंद केलं. सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने आता चोरट्यांचा शोध पोलीस घेत आहेत. या एटीएमवर सुरक्षा रक्षक तैनात नव्हता.
शिंदखेडा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। ठाण्यात लसीकरण मोहिमेचा वेग वाढवण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने अजब निर्णय घेतला। ज्या नागरिकांनी एकही लसीचा डोस घेतलेला नाहीये त्या नागरिकांना ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेतील बसेसमध्ये प्रवेश नाकारण्यात येणार आहे। महापालिकेचे आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा आणि महापौर नरेश म्हस्के यांनी या निर्णयाची माहिती दिली। मंगळवारपासून हा निर्णय लागू होण्याची शक्यता आहे। औरंगाबाद जिल्हा लसीकरण मोहिमेत खूपच मागे पडलाय। त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांना लसीकरण जलद करण्याच्या ऑनलाईन सूचना केल्या होत्या। यानंतर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पहिल्यांदाच लस नाही तर सेवा मिळणार नाही अशी भूमिका घेतली। ज्यांनी लस घेतली नाही त्यांना पेट्रोल डिझेल मिळणार नाही, तसंच उद्यानातही प्रवेश मिळणार नाही अशी भूमिका घेतली। इतकंच नव्हे तर मॉलमध्येही प्रवेश मिळणार नाही असं पत्रकच काढलं। कल्याण रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्या गॅपमध्ये पडलेल्या एका प्रवाशाला वाचवण्यात यश आलंय। रविवारी दुपारी हावडा एक्सप्रेस कल्याण रेल्वे स्थानकावर आली आणि या एक्सप्रेसमध्ये चढत असताना या प्रवाशाचा तोल गेला आणि तो गॅपमध्ये पडला। ही गोष्ट पॉइंट 1 शिवजी सिंग यांच्या लक्षात आली। त्यांनी प्रसंगावधान राखत या प्रवाशाला सुखरूप बाहेर काढलं। इतर प्रवाशांनी देखील आरडाओरड करतात गाडी थांबवण्यात आली। ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। माजी कायदेमंत्री आणि विदेश मंत्री सलमान खुर्शीद यांनी एक पुस्तक प्रकाशित केलंय। त्यात हिंदूंचा अपमान झाल्याचा आरोप अकोल्यातील रामनवमी शोभा यात्रा समिती आणि जानकी वल्लभ आणि मातृशक्ती जागरण समितीच्या वतीने करण्यात आलाय। या प्रकरणी या समित्यांनी अकोल्यातील सिटी कोतवाली पोलिसात तक्रार देखील दाखल केली आहे आणि कडक कारवाईची मागणी केली आहे। शिर्डीत साई भक्त आणि मंदिर सुरक्षा रक्षकांमध्ये सोमवारी जोरदार खडाजंगी उडाली। ऑनलाईन पासचे पैसे भरून देखील पास मिळाला नाही, त्यामुळे भाविक संतप्त झाले। दर्शन मिळाल्याशिवाय हटणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली। ऑनलाईन पास काढताना पैसे कट होत आहेत, मात्र पास मिळत नसल्यानं संतप्त साई भक्तांनी मंदिरासमोर 3 तास ठिय्या आंदोलन केलं। अखेर सामोपचारानं हे प्रकरण मिटवून साई भक्तांना दर्शन देखील देण्यात आलं। प्रभू सियावर रामचंद्र की जयच्या घोषात आणि मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत सोमवारी जळगावात श्रीराम रथोत्सव साजरा झाला। कार्तिकी एकादशी निमित्त श्रीराम मंदिर संस्थानतर्फे दरवर्षीप्रमाणेच या रथोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। येथील प्रदूषणाबाबत आज तातडीनं बैठक बोलावलेली आहे। सर्वोच्च न्यायालयानं या संदर्भात सूचना दिल्या आहेत। अनावश्यक बांधकामाशी संबंधित वाहतूक ऊर्जा प्रकल्प थांबवण्याचे आदेश सुद्धा न्यायालयानं दिले। घरातून काम करण्याची योजना लागू करण्याचं न्यायालयानं स्पष्ट केलंय। दरम्यान न्यायालयानं आदेश दिल्यास टाळेबंदी करण्याची तयारी आम आदमी पक्षाच्या सरकारनं दर्शवली आहे। राजधानी दिल्लीत येत्या 17 नोव्हेंबरपर्यंत सर्व खासगी आणि सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याच्या सूचना सुप्रीम कोर्टानं दिल्यात। गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एका आठवड्यासाठी प्रदूषणाच्या कारणामुळे दिल्लीतील शाळा आणि कार्यालय बंद करण्याचा निर्णय घेतला होता। सोमवारी झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टानं कार्यदल समितीला त्वरित पावलं उचलण्यास सांगितली आहेत। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर केंद्र सरकार सक्रिय झालं। पर्यावरण मंत्रालयात अधिकाऱ्यांची बैठक पार पडली। या बैठकीत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार प्रदूषणाबाबत रणनीती तयार करण्यात आली। रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे। रेल्वे प्रवासी आरक्षण प्रणाली पुढील 7 दिवस रात्री 6 तास बंद राहणार आहे। रेल्वे मंत्रालयाकडून ही घोषणा करण्यात आली आहे। रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार सध्या रेल्वे प्रवासी आरक्षण यंत्रणेचे अपडेट करण्याचं काम सुरू आहे। त्यामुळे 15 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून ते 21 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत असे 7 दिवस रेल्वे तिकीट सेवा रात्री 6 तास बंद राहणार आहे। 21 तारखेनंतर पुन्हा एकदा तिकीट सेवा सुरळीत सुरू होईल। येत्या 8 दिवसात केंद्र सरकार 95,082 कोटी रुपयांचा निधी राज्यांना उपलब्ध करून देणार आहे। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही माहिती दिली आहे। कोरोनानंतर राज्यांच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेण्यासाठी सीतारामन यांनी दूरचित्रसंवाद यंत्रणेद्वारे विशेष बैठक बोलावली होती। यात ही माहिती दिली आहे।
दरवर्षी मार्चमध्ये मिळणाऱ्या 3 हप्त्यांपैकी एक हप्ता नोव्हेंबरमध्ये आगाऊ दिला जाणार असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं. अमेरिका, ब्रिटन, UAE, कतार, फ्रान्स आणि जर्मनीसह 99 देशातील प्रवाशांना देशात मुक्त प्रवेश करण्याची परवानगी भारताला दिली. भारतानं गेल्या मार्चमध्ये पर्यटक व्हिसा निलंबित केला आणि 15 ऑक्टोबरपासून विदेशी पर्यटकांना चार्टरवर भारतात येण्याची परवानगी दिली. या 99 देशातून येणाऱ्यांना त्यांचं संपूर्ण लसीकरण प्रमाणपत्र हवाई सुविधा पोर्टलवर अपलोड करावं लागेल. शिवाय भारताकडे प्रस्थान करण्याच्या 72 तासांच्या आतील कोरोना चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्टही अपलोड करावा लागेल. कोरोना महामारीवर मात करण्यासाठी जगभरात कोरोना लसीचे डोस दिले जात आहेत. काही देशांमध्ये कोरोना लसीचा बूस्टर डोस दिला जातोय. मात्र हा बूस्टर डोस मोठा घोटाळा असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलंय. अमेरिकेसह भारत, ब्रिटन या देशांमध्ये कोरोना बूस्टर डोस दिला जातोय किंवा तयारी सुरू करण्यात आली आहे. याबाबत जागतिक आरोग्य संघटनेनं नाराजी व्यक्त केली आहे. तसंच हे लवकरच थांबवायला हवं असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलंय. सिने जगतातली घडामोड पाहूयात. महाभोज आणि आपका बंटी सारख्या अजरामर कादंबऱ्यांनी वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या लेखिका मनू भंडारी यांचं काल निधन झालं. वयाच्या 90व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या बातम्यांसोबतच स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी लॉग ऑन करायला विसरू नका. news18lokmat.com वर, फेसबुक आणि ट्विटरवर सुद्धा आम्हाला फॉलो करा. या आणि इतर बुलेटिनचे अपडेट्स जर तुम्हाला पुन्हा पाहायचे असतील तर आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर असा सुरू राहील. तेव्हा पहा फक्त न्यूज 18 लोकमत.